हा हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि मंडळी पुन्हा एकदा नव्याने तुमचं स्वागत आहे. आणि हा एवढा पसारा कसा, कारण मी चाललोय मालवणला माझ्या मित्रासोबत आणि मम्मी सोबत. आणि प्रतीक्षा येत होती पण तिचे कपडे काढून ठेवलेली कॅन्सल झाली. रडायचंय, कॅन्सल झालं तिचं. असो, आपण जाऊया मालवणला. मालवण फिरायला, कोकणात जायचं, मस्त फिरायचं, एन्जॉय करायचं, रानमेवा खायचा आहे आणि स्पेशली आंबा खायचा आहे मला. मी आंब्यासाठी चाललोय. आय एम सो मच एक्साइटेड. चला आता पॅकिंग तर झाली, आता गाडी काढूया आपली ब्ल्यू डायमंड अँड लेट्स गो. हाय प्रतीक्षा. तर मंडळी आम्ही निघालोय आता. नानू आहे, थेट कोकणात चाललोय. बॅग बघ किती सुंदर आहे माझी. बाय घर. सो आता आम्ही निघालो आणि प्रतीक्षा बाय, वी विल मिस यू. आणि काय झालं, आणि काय वाटलं दुखत असेल पोळा बेटा कॉल कर रात्री. हा काय बाय. दरवाजा बंद करून झोप, रडू नकोस. त्यांना बोलून पार्ट्या कर आता. झोपली नाही तरी पण हा बोलतो झोपली होती. पण रस्त्यात खड्डा काय आलं, दगड आलेला, एवढा दगड आला आणि गाडी अशी अशी, हा नालायक इथे दरकला झोपायला. आणि गाईज आता आम्ही जेवायला थांबतोय इथे. इथे चाललो, इथे इथे. आणि ह्यांनी गाडी इथे थांबवली. काय दिवस आले आमच्यावर. सो गाईज अनफॉर्च्युनेटली ते स्नॅक्स कॉर्नर होतं आणि हा नेहमी असंच करतो, जेवणाच्या ठिकाणी थांबवत नाही, भलतंच ठिकाणी थांबवतो हा नानू. आणि प्रतीक्षा आमच्यासोबत आहे व्हिडिओ कॉलवरती. ती का नाही आली ह्याचं रिझन मी सांगू शकत नाही, पण या वी विल मिस यू प्रतीक्षा. ये चलो अभी आगे का सफर करते हैं. इसके पहले ये डोर बंद करते हैं. लेट्स गो गाइज. आम्ही आता खायला थांबलोय. रात्री 4:30 वाजलेत आणि खायला काय थांबलोय, मिसळ पाव. जेवण राहिलं बाजूला. ऑल थँक्स टू नानू. चला इकडे तरी गाडी थांबवली, इकडे तरी गाडी थांबवली. वेळेला समजून जाता. ब्रो मिसळ पाव खाणार का? तेच खावं लागणार भावा आता. आणि 4 प्लेट बोलू ना. हा मला नको. डोळे बघ आमचे. अशी दिसायला झणझणीत मिसळ आली आहे. मम्मी खात नाहीये, आय डोंट नो वाय. तिला बर्गर हवाय, पिझ्झा आणि बर्गर. काय पिझ्झा आणि बर्गर हवा आहे. ये बर्गर समझ के खाओ माँ. हे दर बाई भरव तिला. खाते ऑमलेट आहे. गणपती दिसले, बाप्पा आपले दिसले. सप्टेंबर महिन्याची चाहूल लागली. तो आकार घेतोय. हा तो आकार घेतोय. मोठा बोगदा आहे हा, एवढा मोठा टनल. बापरे, संपतच नाहीये. सकाळी 5 वाजता आम्ही अशा प्रकारे नाश्ता करतोय. आणि ही प्लेट दुसरीकडनं घेतली आहे आणि हा नाश्ता दुसरीकडनं घेतलाय. काय दिवस आले तर राव. थोडं थोडं उजाडलंय इथे. रस्ता बघा काय, गावचे रस्ते कोण म्हणतं खडबडीत आहे. हे बघा रस्ते, येवा कोकणात येऊन बघ. अशा प्रकारे सकाळ झाली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे हा. गावचा सुंदर परिसर, थंडगार हवा आणि त्यामध्ये आम्ही. आणि हा का असा बघतोय भावा. काय झालं, बरं आहेस ना? गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही लांजामध्ये पोचलोय. लांजा आमचं गाव आहे आणि इकडनं आतमध्ये गेल्यावरती गेलं ते मागे हे आमचं गाव. गाईज माझी एक फ्रेंड आहे पल्लू आमच्या ग्रुपमध्ये, ती इथे राहते. हे तिचं गाव आहे. फायनली आम्ही आलोय. आणि हे बघा दादाचा बोर्ड. आणि हा आहे, ह्याचं लग्न बाकी अजून. आणि हे दादाचा बोर्ड आहे लग्नाचं, ज्यासाठी आम्ही आलोय.
आणि फायनली आम्ही पोहोचतोय आता. सो हॅपी. आता घरी जाऊन काहीतरी खायला भेटेल तर झोपायला मिळेल मेन गोष्ट. मंडळी तुम्हाला वाटत असेल आम्ही चौघच आहोत मस्त आईस पाईस झोपलो असो, असं काहीच नाहीये. असं जराही काही नाहीये. लाईट्स. सो आता घरी जाऊन बघा सगळे असतील, आम्हाला थोडंसं हे Awkward feel होणारच आहे डेफिनेटली. ह्याच्या गावी म्हशी खूप आहे. हे बघा हे बघा आपल्या गावी पण आहेत. साईड द्या का तुम्ही पण नानू सारखं ऐकून नाही ऐकल्यासारखं करतात. त्यांनी पण काळा रंग घातलाय आणि नानूने पण काळा रंग घातलाय. सो आपण एंटर केलंय नानूच्या गावी. नानू हळू चालव रे. गाईज आम्ही फायनली पोहोचलोय. कुठे लाव अबे. Express cooling on. आणि इथे पोस्ट Express cooling off. सो आम्ही इथे आलोय, स्टेबल झालोय इथे बऱ्यापैकी. तिकडे खूपच असं वाटत होतं कुठे आलोय. येस, गरम पाण्याचे अंग. आणि इथे स्वामींची खूप सुंदर प्रतिमा आहे आणि हे नानूचं घर आहे. मला गरम पाणी. हे आजूबाजूचा परिसर आहे. बाकी सगळं मी तुम्हाला नंतर दाखवतो. आता मी फ्रेश होतो. आम्हाला नानूने उपमा आणून दिलाय. नानू तू आता झोप. मस्त उपमा. हा सीन मला काय कळला नाहीये. ये ब्रो. गाईज आता आम्ही शेतात चाललोय शूट करायला. पण तुम्हाला असं वाटत असेल आम्ही शूट करतोय, पण शूट नाही. आज हळद आहे म्हणून आम्ही येल्लो झालोय आणि हळद थोड्याच वेळात सुरू होईल. त्याच्या आधी आम्ही थोडे फोटोज काढायचे बघू शकता. समोरचा डोंगर दिसतोय तो 5 पांडवांनी बनवला. राईट. डोंगर बनवला नाही, त्याच्यावरती आता इतिहास आहे 5 पांडवांचा. तर नक्की बघून घ्या. इथे अजून झूम नाही होणार. त्यांचं मंदिर पण त्याच्यावरती. तर मजा येते एक्सप्लोर करायला. पण आम्ही काय एक्सप्लोर करतो? आपण बघतो फोटोज काढायला. आम्ही एक फोटो नाही काढला आहे. लेट्स सी आता काय होतंय पुढं 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 काय होतंय, काय होतंय पुढं पुढं काय होतंय पुढं काय बोलतोय. ते अननस आहेत. हे अननसची झाड, हे आंब्याचे झाड, काजूचे झाड, सगळं. तुझ्या मम्मीला एवढं माहिती होते की माझ्या कॅन्सर झाला. तर मम्मी बोलली की त्याची पूजा कॅन्सल झाली आहे. हॅपी होली. Prashant Nanu. अरे आणि घेतला ठेवा जराशी. सौरभ कधी 2 वर्षाने ना नक्की. 5 वर्ष बाकी आहे. 5. प्रथम एक तू उद्या लग्न. मी तयार आहे. आमचे थोबडे बघा किती खाण झाले. नानूवाला इकडे टिकल्या लावायला गाडीला माझ्या. नानू सो आता डेकोरेट करणार आहे आपली ब्ल्यू डायमंड. कशी चालवली गाडी? एक नंबर. कट बाय कट भाईने चालवली गाडी पहिल्यांदा. घाबरलेलास? गावाला. नमस्कार मंडळी. तर फायनली
म्हणजे तो दिवस आला लग्नाचा. तर एक म्हणजे वाईट घडलंय. म्हणजे प्रथमेचा फोन घरी राहिले, लग्नाला आम्ही निघाले. फोन चार्जिंगला लावलेला होता. त्याला वाटलं मी घेतला असेल किंवा सौरभने, तर तो म्हणतो नाही मी घेतलाय. मी पण नाही घेतला. आणि बिचाराचा फोन घरी राहिला प्रथमेचा. तेजस काय म्हणणं आहे तुला ह्याच्याबद्दल? प्रथमेचा फोन घरी आहे तर विदाउट फोन राहणार आहे मी. विदाउट फोन पहिल्यांदा गावी येऊन 6 तास. 6 तास सुंदर दिसते. पर्स राहिली आज. येवला पैठणी. सौरभ तू काय घातलंय? येवला कुर्ता, येवला जोधपुरी. मीच येवला आहे. काय चांगला. सो सौरभ, हा जेजुरीचा गड चढायचा आहे. वरती जाऊ नका, गरमले होते. नीट चाल ना, पेंग्विन सारखी का चालते? शेडेवाडी आम्ही आलो. हे बघा गॉसिपिंग, नुसती गॉसिप. जागा नसल्यामुळे आम्ही बाहेर थांबलोय. इकडनं हा तेजसचं जेवण झालं तरी आज झालं जेवण. मोठा निघा आता परत घे. गाईस. इकडे आमची इज्जत पार झाली आणि त्या मुलामुळे, हा तेजसमुळे. आम्ही जेवायला बसलेलो आणि लोकांनी उठवलं आम्हाला जस्ट बिकॉज. आणि रिकाम्या ताटावर बसवलेलं. हे सगळं ह्या नानूमुळे होत आहे. हा तेजस जो भाव देत नाहीये. कसं आहे जेवण? नानू बोलतो ॲनीच्या छाताडावर बसून चौरंग करून बोलतो. बोलतो पहिल्यासारखा सौरभ राहिला नाही. मग पहिल्यासारखा सौरभ राहिलाच नाही आता. डायरेक्टली छातीवरती पाठ ठेवेन, डायरेक्टली बसून देईन. कोण बोलेल काय मला? कोण नाही काय बोलणार. अभी किसी से डरता नहीं है मैं. बच्चा नाही, बाकी काय नाही. आणि समोरला पिवळून जातो. ते बघशीलच तू. मी नाही पिघळत, तू पिघळतो. एवढं लक्षात ठेव. हे नाही पिघळत आहे. ते टेप कुठे गेली इथली रे? ओ माय गॉड, फॅन मोमेंट्स. आणि इथे मम्मी खुश झाली. फॅन मोमेंट. सो हे आहे स्वयंभू मंदिर. PI महादेवांचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. PIचं स्वयंभू महादेवांचं मंदिर. आणि आजूबाजूचा परिसर पण एवढा सुंदर आहे की वाव. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं शिवलिंग. बैलगाडी आणायचं नवरा नवरीला का? असंच मिरवणूक. गावाची ट्रेंड. राण्यांचा बैलगाडा. राण्यांचा बैलगाडा. बघा मजा येईल. ते नाचायला त्याला नाही पटत आहे जे घातलंय ते. तो काढायचा प्रयत्न करतो. नाही फोन केलेला ना गाडी. म्हणजे आम्हाला ग्ल्यू भेटत नव्हता तर ह्या काकांनी चाफ्याच्या झाडाचं पान तोडून ग्लू बनवलं त्याचा. येस. किती ते टॅलेंटेड आहे.
दॅट इज नेचर युजिंग ऑल प्रोडक्ट. काय? दॅट इज नेचर युजिंग ऑल प्रोडक्ट. येस, थँक्यू काका. हे कधीपासून जेवत आहेत, माझं जेवण झालं तरी लोक जेवतात. थोडंसं भात घेतला तर लवकरच होणार. गाईज सिरियस गोष्ट सांगतो थोड्या वेळातच. हे बघा, म्हणतात ना कोकणात भूत आहे, मी बिलीव्ह करतो भूत आहे, देव असं आहे. कारण आज एक खूप दुःखद घटना घडली वाईट आमच्यासोबत. म्हणजे आम्ही जात होतो, आम्हाला मी बाहेर गेलो तळेरेला आणि तळेरेला हां, आम्ही येताना आम्ही रस्ता चुकलो आणि ते आम्हाला कळलं ना, आम्ही पुढे जातो आणि तो पुढे शेवटला रस्ता कोयना धरणच्या इथे जातो, कोयना नदी ना, कोयना डॅम. आणि तिकडेच मातीमध्ये एवढ्या स्लो गाडीचा आमचा ॲक्सिडेंट झाला. तुम्ही बघू शकता, मला लागलं आहे हे बघा. सो माझ्यासोबत ॲनी आणि सौरभ पण होते, त्यांना नाही लागलं. मी पुढे गाडी चालवत होतो, सो गाडी स्लिप झाली आणि आमच्या बाजूला काका होते, ते आमच्यापासून खूप लांब होते आणि ते पण तिकडे पडले. आय डोंट नो कसं एक इन्सिडेंट झाला सगळं. पुढे गेलो आम्ही, त्या चुकीच्या रस्त्याने पुढे गेलो आणि ती गाडी स्टॉप झाली आमची. चल ना आता, हे चल आता 5 जण जाऊया. का भेटले ते म्हटले, देवासारखे भेटले ते ॲक्च्युली. ते म्हटले पुढे गेला असतात तर संपला असतात आणि आम्ही नंतर त्यांना रूट चेंज केला. आता पण रूज पण